उन्हाळा आला की उसाचा रस आपण पितोच, पण आज आपण त्याच्यापासून एक भन्नाट पदार्थ तयार करणार आहोत. चला तर मग करूयात उसाच्या रसाचा हलवा, ज्याला आपल्या महाराष्ट्रात शिरा असं म्हणतात. अगदी कमीत कमी साहित्यात होतो बरं का हा हलवा. चला तर मग बघूयात काय साहित्य लागतं उसाच्या रसाचा हलवा करण्यासाठी. उसाचा रस 1 ग्लास, बारीक रवा पाऊण कप, साजूक तूप 3 चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, ड्रायफ्रूट पावडर 1 चमचा, गार्निशिंगसाठी काळ्या मनुका, बेदाणे, काजू आणि बदाम. हा आगळा वेगळा हलवा करण्यासाठी आपण इथे गुऱ्हाळात असतो ना, तो 1 ग्लास भरून उसाचा रस घेतलेला आहे. मी फालुदाच्या ग्लासमध्ये दाखवते म्हणून तो तुम्हाला कमी दिसतोय. हा उसाचा रस आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवूयात. गॅसची फ्लेम कमी ठेवूयात. उसाच्या रसाच्या शेजारीच गॅसवरती आपण नॉनस्टिक पॅन तापत ठेवलेला आहे. इथे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली कढईसुद्धा वापरू शकता. तापलेल्या पॅनमध्ये आपण घालूयात 2 चमचे साजूक तूप. हे सगळं तूप आपण पॅनला पसरवून घेऊयात. तूप जरासं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये पाऊण कप रवा घेऊन तो भाजून घ्यायचा आहे. हा रवा आपण इथे चाळून घेतलेला आहे, त्यामुळे त्यातले किडे वगैरे सगळं आळ्या निघून गेलेलं आहे. रवा भाजताना गॅस थोडा मध्यम आचेवर करूयात. गुलाबी रंगावर शिऱ्यासाठी भाजतो तसाच रवा आपल्याला इथे पण भाजायचा आहे. रवा पटकन जळतो म्हणून उलटण्याने सतत हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग बदललेला आहे, म्हणजेच तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे. भाजलेल्या रव्यामध्ये आता एका हाताने गरम केलेला उसाचा रस थोडा थोडा करत टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हलवत राहायचं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि अगदीच झाल्या असतील तर त्या फोडून घेऊयात. रव्यामध्ये उसाचा रस घालून झाल्यानंतर पॅनवर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 1 मिनिट झालेला आहे, झाकण काढूयात. 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर आपण त्याच्यामध्ये घालतोय आणि अर्धा चमचा वेलचीची पूड आपल्याला स्वाद येण्यासाठी घालायची आहे. आता पुन्हा घातलेलं मिश्रण जे आहे ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पूड, तर ते दोन्ही आपल्याला त्याच्या रव्यामध्ये हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. उत्तर भारतामध्ये याला हलवा म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये याला आपण शिरा असं म्हणतो. ना लागली साखर ना लागला गूळ असा झटपट होणारा हा शिरा किंवा हलवा आपण अजूनही उसाच्या रसाचा सीझन आहे तोपर्यंत करू शकतो. आता वरून 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा हलवायचं, म्हणजे हलवा मऊ लुसलुशीत होतो. गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे आणि मिनिटभर पुन्हा एकदा वाफ येऊ द्यायची आहे. 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ देऊयात, म्हणजे साजूक तूप, उसाचा रस या सगळ्याचा, वेलची पावडर या सगळ्याचा सुगंध त्याच्यामध्ये उतरतो. 1 मिनिट झालेला आहे, वाफ छान आलेली आहे. ना साखर ना गूळ, उसाचा रस आणि कमीत कमी साहित्यात तयार केला आहे आपण उसाच्या रसाचा हलवा. बाउलमध्ये घालून मस्तपैकी आता आपल्याला त्याची मूद करायची आहे आणि वरून ड्रायफ्रूट घालून सजवायचं आहे. जर तुम्हाला उसाच्या रसाचा हलवा किंवा हा आपला शिरा आवडला असेल तर व्हिडिओला बिनधास्त लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी पाहत राहा कुक विथ ग्रॅनी. थँक्यू.